बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या टक्कल व्हायरसच्या चर्चा जोरात सुरू आहेत। कारण 2 ते 3 गावांमध्ये अचानकपणे लोकांच्या डोक्यावरचे केस गायब होऊ लागले। महाराष्ट्र सरकारने देखील डॉक्टरांचं एक पथक आता या गावांमध्ये पाठवलंय। पाहूया। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यात सध्या टक्कल व्हायरसनं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। इथल्या 3 ते 4 गावात 2 ते 3 दिवसातच लोकांच्या डोक्यावरचे केस गायब होत आहेत। म्हणून ग्रामीण भागात या प्रकाराला टक्कल व्हायरस नाव पडलंय। आणि त्याच वेळी मुंबईतल्या दादर रेल्वे परिसरात गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे केस कापणारी टोळी सक्रिय झाली आहे। दादरमधून 2 ते 3 घटना समोर आल्या आहेत। 2 तरुणींच्या तक्रारीवरून रेल्वे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। मी दादरच्या आरपीएफ कडे गेले बघण्यासाठी की नेमकं प्रकरण तरी काय आहे। आणि त्यानंतर मग त्यांनी मला सीसीटीव्ही फुटेज दाखवला, ज्यात मला दिसलं की माझ्या मागे माणूस आहे, मला कोणतरी फॉलो करतोय। झूम करून बघितलं तर तोच व्यक्ती होता, सेम। त्याचा फेस ऍक्च्युली कव्हर झाला, त्यामुळे त्याला अटक केली आहे। म्हणजे तो लॉकअपमध्ये आहे आणि कोर्टात मे बी केस गेली आहे। असं म्हणतायत की ते मे बी त्याला काहीतरी मेंटल इश्यू असू शकतो। बुलढाण्यातल्या शेगावमधल्या बोंडगावांसहित इतर 3 गावात लोकांना शब्दशः टक्कल पडावी इतकी केसगळती होऊ लागली। यामागे पाण्याचं कारण जरी मानलं तरी मागच्या काही दिवसातच पाण्यात असे काय बदल झाले यावरून विविध चर्चा झडतायत। गावखेड्यात टक्कल पडण्याचा नवा व्हायरस पसरल्याच्याही अफवा सुरू आहेत। आजी सुद्धा या ठिकाणी केस गळतायत। आजी कुठे केस गळतायत का दाखवा, काढता? हा, काढून दाखवा, निघतात का? हे अशा पद्धतीने हे आजीचे हे जर केस जर बघितले तर कुठलं कारण आहे हे अद्यापही समोर आलं नाही। सर, गेल्या 3-4 दिवसापासून जनरल सगळ्या 20-25 लोकांच्या आजपर्यंत केस गळती झालेले, पण अजून अचूक कारण काही कुणाला समजलं नाही। डॉक्टरांचं एक पथक संबंधित गावांमध्ये पाठवण्यात आलंय। केस, पाणी, त्वचा आणि हवेचेही नमुने घेऊन केस गळतीचं कारण शोधलं जातंय। आज पेपरमधून ज्या बघितलेल्या बातम्या आहेत त्या बघितल्यानंतर मी स्वतः डेप्युटी डायरेक्टरना सांगितलंय की प्रत्यक्षामध्ये स्पॉट व्हिजिट करा। त्या संबंधित जे काय पेशंट्स असतील किंवा जे संबंधित व्यक्ती असतील त्या व्यक्तींच्या बरोबर डायलॉग केल्यानंतर आणि आमच्या आरोग्य विभागाच्या टीमच्या माध्यमातून योग्य ते ओपिनियन त्यांच्याकडून येईल। खरं म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल वस्तुस्थिती माहिती करून घेणं आणि मग त्याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीने बोलणं बरं होईल। गणेश सोळुंखे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।